आज राजेंद्र चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गडकिल्ले, नाणी, शस्त्र यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ती टिकवण्याच्या बरोबरच आपला जो ठेवा आहे तो ठेवा नवीन पिढीला पाहता यावा आणि त्यांना त्याची माहिती व्हावी आणि त्यांचा उपयोग काय होता आणि त्याचा उपयोग आता या जमान्यामध्ये होऊ शकत नसेल, पण आपली परंपरा त्यांना माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याच्यातून बोध घेण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। आजच्या प्रसंगी महापौर अश्विनीताई निकम, त्याचप्रमाणे पप्पू शेठ कलानी, जमनू पुरस्वानी, इतर सर्वच मान्यवर आणि राजेंद्र चौधरी यांचे सर्व सहकारी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, अरुण आशान हे सर्व इथे उपस्थित आहेत। आजच्या प्रसंगी या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो। आज चेटीचांद, या चेटीचांदच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपला जो ठेवा आहे, जी परंपरा आहे आणि त्या काळातील जे काही आपला वारसा आहे, तो वारसा जपण्याच्या दृष्टीने, त्याचं महत्त्व माहिती होण्याच्या दृष्टीने ती माहिती करून घेण्यासाठी नुसतं त्यांना लेक्चर देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून त्यांना दाखवणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने या प्रदर्शनाचं खूप महत्त्व आहे। हे महत्त्व जाणून युवकांनी त्यामधून ज्ञान प्राप्त करावं असं मी त्यांना आवाहन करतो। शिवशंभो विचार मंच पूर्ण देशभर छत्रपती शिवाजी महाराज हे पसरावेत, त्यांची माहिती पसरावी, सत्यस्थिती काय आहे ते कळावं, लोकांना आपल्या भारताचा इतिहास कळावा, या हेतूने हे शस्त्र प्रदर्शन, नाणी प्रदर्शन आणि गडकिल्ले प्रदर्शन आयोजित केलेले आहे। या प्रदर्शनामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे तर या प्रदर्शनामध्ये आपल्या भारताचा इतिहास 2000 वर्षापूर्वीचं नाणं ते 2022 पर्यंतचे नाणं, म्हणजे जवळपास 2000 वर्षाचा इतिहास तुम्हाला बघायला मिळेल। एवढंच नाही तर या शस्त्र प्रदर्शनामध्ये तुम्हाला साधारण 12व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत अशा प्रकारचे वेगवेगळे शस्त्र, आपले भारतीय शस्त्र, मराठा शस्त्र, हिंदवी साम्राज्य ज्यांनी उभं केलं ते शस्त्र, त्यानंतर काही मुघली शस्त्र कशा प्रकारचे असतात, या सगळ्यातनं आपल्याला, तुम्हाला, मला इतिहास कळतो। गडकिल्ले तर आपल्याला मॉडेल स्वरूपात आहेतच, पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आपल्या इथे आहे 256 किल्ल्यांची माती आहे, ज्या गडकिल्ल्यांवरती तुमच्या माझ्या पूर्वजांनी इतिहास घडवला, त्या गडकिल्ल्यांची माती आपल्याला इथं दर्शनासाठी मिळणार आहे। तर माझी सगळ्या उल्हासनगर वासियांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी हे प्रदर्शन आवर्जून बघायला या, तुमच्या माझ्या पूर्वजांचा इतिहास बघायला या, हिंदवी साम्राज्य हे महाराष्ट्रातून पूर्ण देशभर उभं राहिलं ते बघायला या, अशी माझी कळकळीची विनंती आहे। धन्यवाद। जय श्रीराम, जय शिवराय। आपल्या प्रदर्शनामध्ये हा विशेष आहे। बेसिकली अशा प्रकारचं फार म्युझियम मध्ये असतात। ही वेगळी राजा राणीची तलवार, मुघली शस्त्र, म्हणजे संशोधकांच्या वेळेस नाव दिलेले गुर्ज म्हणजे मराठीमध्ये गधा म्हणतो आपण, हनुमंत किंवा भीमाचा असतो। फक्त हा 3 वर्ड केलाय, म्हणजे भाला वापरण्यामध्ये फरशी आणि पाठी तलवारीचा भाला। जर महाराज आणि त्यावेळेच्या आपले मराठी हिंदवी साम्राज्य उभं करण्यासाठी शस्त्रांची नावं सहज मराठी भाषेचं कसं हे केलं तुम्हाला शिकवलं जातं। 3 पट्टे चालवणं हे सोपं काम वापरलं जातं, पण ही स्पेशली ब्रिटिश टोपी उडवण्यासाठीच पण हा एखाद्याच्या पोटात जर गेला, आपण पूर्ण देशभरामध्ये कुठल्याही इतिहास आहे। तुम्हाला थोडंसं उत्तर दाखवतो। हा मराठा संभवामध्ये मराठा काश्मीरमध्ये प्रत्येक स्टेटची आपली वेगवेगळी राणी होती। थोडासा एक छोटासा प्रश्न मी मुद्दाम जाणीवपूर्वक विचारतो, आपल्या देशात महिलांना शिक्षणाचा अधिकार होता का? तर मला असं वाटतं उत्तर काय आहे, आपल्या देशात हे सांगितलं जाते की महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। तुम्ही बघा, अहिल्यादेवी होळकर स्वतः अर्थव्यवस्था चालवतात नाणी घेऊन। आता काय बोलते काही जण की हे काय
इथे रागा कथा होती, स्वतः अर्थव्यवस्था चालवते नाणी घेऊन. काश्मीर मधली दिनाराणी स्वतः अर्थव्यवस्था चालवते नाणी घेऊन.